आय चॅलेंज आजचा व्हिडिओ जर तुम्हाला समजला ना, तर फक्त 2 महिन्यात तुम्ही पूर्वपरीक्षा पास होऊ शकता आणि हा प्लॅन मी विथ प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे. गुड मॉर्निंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. अँड इट्स रिअल की जर समजा तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला, जे मी सांगते ते जर तुम्हाला समजलं आणि ते जर तुम्ही फॉलो केलं, तर 100% तुम्ही 2 महिन्यामध्ये सुद्धा पूर्वपरीक्षा पास होऊ शकता. असं नक्की काय आहे? ते म्हणजे प्रश्न विश्लेषणाची योग्य पद्धत. तुम्हाला प्रत्येक टॉपरनी सांगितलं असेल की क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करा. खूप सगळ्या व्हिडिओजमध्ये जेवढे पण तुम्हाला गायडन्सचे व्हिडिओज मिळतात, ते तुम्हाला सांगतात की तुम्ही क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करा. पण क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस म्हणजे नक्की काय? हे तुम्हाला समजत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. आज मी तुम्हाला एका क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन करून दाखवणार आहे, ॲनालिसिस करून दाखवणार आहे आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होतो किंवा तुम्ही प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावर फक्त आणि फक्त प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरती कशा पद्धतीने तुम्ही प्री क्वालिफाय होऊ शकता, मेन्स क्वालिफाय होऊ शकता, हे मी तुम्हाला इथे विथ प्रूफ दाखवणार आहे. सो चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आज मी पॉलिटीमधला एक प्रश्न घेते किंवा एक टॉपिक घेते, ज्याच्यामधून मी तुम्हाला समजवणार आहे की प्रश्नपत्रिका विश्लेषण म्हणजे नक्की काय करायचं. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण विश्लेषणाचं महत्त्व समजून घेऊया. जर तुम्ही हेडलाईन्स वाचली असेल, जर तुम्ही थंबनेल पाहिला असेल, तर तिथेच तुम्हाला समजलं असेल की प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून तुम्ही प्री क्वालिफाय होऊ शकता फक्त 2 महिन्यांमध्ये. मग यापेक्षा जास्त प्रश्नपत्रिका विश्लेषणाचं महत्त्व काय आहे, हे मला नाही वाटत की काही सांगायची आवश्यकता आहे. मात्र एवढं लक्षात ठेवा की ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करता, तुम्हाला क्वेश्चन कसे विचारले जातात, कोणत्या टॉपिकवरती विचारले जातात, क्वेश्चन कसे फ्रेम केले जातात आणि कोणत्या टॉपिकला किती वेटेज दिलं जातं, हे सगळं तुम्हाला फक्त प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणामधून समजतं आणि म्हणून ते आवश्यक आहे. आता मी एक प्रश्न तुम्हाला दाखवणार आहे, जो की STI 2012ला विचारलेला होता. भारतीय राज्यघटनेचे कलम 51A कशाशी संबंधित आहे? 1. मूलभूत कर्तव्य, 2. मूलभूत हक्क, 3. मार्गदर्शक तत्व आणि 4. राष्ट्रपती. या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे कलम 51A कशाशी संबंधित आहे. ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करायला घेता, त्यावेळेला एक्झॅक्टली काय करायचं असतं हे मी तुम्हाला आता समजून सांगणार आहे. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर तर समजले की पर्याय क्रमांक 1 आहे म्हणजे मूलभूत कर्तव्य आहे. आता इतर काही प्रश्न आपल्याला दिसतात, पर्याय आपल्याला दिसतात. मूलभूत हक्क आहे, मार्गदर्शक तत्व आहे, राष्ट्रपती आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मेन प्रश्न कशाबद्दल विचारलाय? कलम 51A. मग तुम्हाला ज्यावेळेला असा प्रश्न समोर दिसतो, त्यावेळेला तुम्हाला 51A शी रिलेटेड जेवढी माहिती तुमच्या बुकमध्ये आहे, तेवढी माहिती तुम्हाला चेक करायची आहे. फॉर एक्झाम्पल 51A मध्ये आपण जस्ट आत्ता पाहिलं काय आहे? फंडामेंटल ड्युटीज आहेत, म्हणजे तुमची मूलभूत कर्तव्य कोणती आहेत ती दिलेली आहेत. ही मूलभूत कर्तव्य घटनेमध्ये कुठून आली? तर माहिती आहे आपल्याला की 42वी घटनादुरुस्ती झाली 1976ला आणि 42व्या घटनादुरुस्तीने 51A हे कलम राज्यघटनेमध्ये टाकण्यात आलं. मग 42व्या घटनादुरुस्तीने किती कर्तव्य किंवा किती गोष्टी त्या 51A मध्ये टाकण्यात आल्या किंवा समाविष्ट करण्यात आल्या? तर 10 मूलभूत कर्तव्य टाकण्यात आली. पण आता तर 11 मूलभूत कर्तव्य आहेत. मग 11वा कोणत्या घटनादुरुस्तीने टाकलं? तर ते 86व्या घटनादुरुस्तीने टाकलं. हे तुम्ही सगळं तिथे क्लिअर करून टाकायचं आहे जेव्हा तुम्ही प्रश्न पाहताय त्यावेळेला. ओके. बरं, मग आता ही मूलभूत कर्तव्य जी आहेत, ही कन्सेप्ट कुठून आली किंवा कोणत्या समितीने याची शिफारस केली होती? तर सरदार सुवर्णसिंह समिती, जी की 1976ला स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने जे शिफारशी केल्या त्याच्यावरून मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली. मग ही मूलभूत कर्तव्य जरी त्या समितीने शिफारस केली असली, तरीसुद्धा आपल्या भारतीय घटनेमध्ये त्याचं उगमस्थान कुठलं आहे किंवा प्रेरणास्थान आपण म्हणू शकतो की कुठल्या घटनेकडून ते आपण घेतलं? तर सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून ते आपण घेतलेलं आहे, ज्याला आपण USSR म्हणतो. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यानंतर एक छोटीशी गोष्ट तर आपण नक्कीच करू शकतो. ती म्हणजे की याच्यामध्ये नक्की कोणते 11 मूलभूत कर्तव्य आहेत? ती 11 मूलभूत कर्तव्य लगेच तिथल्या तिथे तुम्हाला बघून ठेवायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल की मॅडम एवढं सगळं लक्षात राहील का? 11 मूलभूत कर्तव्य जर तुमच्या लक्षात राहत नसतील, तर वॉरियर ऑफिसरच्या पॉलिटीच्या प्लेलिस्टला जा. तिथे तुम्हाला त्याची ट्रिक मिळेल की त्या एका व्हिडिओमध्ये अख्खा मूलभूत कर्तव्य हा टॉपिक तुमचा कव्हर होऊन जाईल. ओके. आता उरतो प्रश्न, एवढं सगळं आम्ही केलं, मग एवढं इनफ आहे का?
तुम्हाला मी सांगितलं होतं प्रिडिक्टिव्ह ॲनालिसिसबद्दल. प्रिडिक्टिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय असतं? आता इथे तुम्हाला प्रश्न कलम 51 शी संबंधित विचारलाय, जो की मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे. पण इतर जे ऑप्शन आहेत, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्व, राष्ट्रपती, तर तुम्हाला या इतर ऑप्शन्सबद्दल ॲटलिस्ट थोडीफार बेसिक माहिती तरी पाहिजे. म्हणजे मूलभूत हक्क जे आहेत, तर ते कुठे दिलेले आहेत? भाग 3 मध्ये दिलेले आहेत. मग ते कुठल्या कलमापासून कुठल्यापासून आहेत? तर 12 ते 35 मध्ये आहेत. एवढं जरी इथे करून ठेवलं तुम्ही क्वेश्चन पेपरवरती, तरी इनफ आहे. मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्व आहेत. भाग 4 मध्ये दिलेली आहेत, हे पाहून ठेवा. राष्ट्रपतीशी संबंधित कलम कोणते आहेत? 52 पासून सुरू होतात. मग 59 मध्ये काय आहे? 60 मध्ये काय आहे? 61 मध्ये काय आहे? जे की आपण महाभियोग म्हणू शकतो किंवा राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत आहे. राष्ट्रपतीची निवडणूक आहे 54, 55 ही कलम जी आहेत, तर ही कलम अगदी शॉर्टमध्ये तुम्ही लिहून ठेवा. आता हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल, की मॅम एवढं सगळं करायचं म्हणजे किती मोठा वेळ जाईल. इनिशियली इट विल टेक टाईम. सुरुवातीला जेव्हा तुम्ही ॲनालिसिस करायला सुरुवात कराल, त्यावेळेला ऑब्व्हियसली टाईम जाणार आहे. मात्र थोडी कल्पना करा, की समजा तुम्ही इथे हे एवढं ॲनालिसिस केलं. तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला घेतलात. नेक्स्ट क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला पुन्हा एखादा प्रश्न मूलभूत कर्तव्यांशी संबंधित किंवा मार्गदर्शक तत्वांशी रिलेटेड सापडला. आता तुम्ही पहिल्या क्वेश्चन पेपरमध्ये ऑलरेडी एवढं सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. मग दुसऱ्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही परत एकदा सगळं एक्सप्लेनेशन लिहित बसणार का? अर्थातच नाही. तुम्हाला फक्त पहिला क्वेश्चन पेपर ओपन करायचा आहे आणि जे तुम्ही पहिल्या क्वेश्चन पेपरमध्ये लिहिलेलं आहे, ते तुम्हाला रीड करायचं आहे. आता हे तुम्ही किती वेळा करणार? पहिल्या क्वेश्चन पेपरमध्ये सेम क्वेश्चन झाला, तुम्ही रीड केला, तो लिहून काढला. दुसऱ्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही फक्त हा क्वेश्चन जो एक्सप्लेनेशन जे तुम्ही पहिल्या पेपरमध्ये केले, ते तुम्ही रीड केलं. तिसऱ्या क्वेश्चन पेपरला ज्यावेळेला तुम्ही जाल आणि एखादा प्रश्न तुम्हाला मूलभूत कर्तव्यांशी रिलेटेड आढळेल, तेव्हा तुम्हाला जो तुम्ही ऑलरेडी 2दा रिवाइज केलेला पार्ट आहे, एकदा एक्सप्लेन आणि दुसऱ्यांदा रीडिंग, तो पार्ट तुम्हाला 90% आठवेल. आणि जे 10% राहिलेलं असेल, ते फक्त थर्ड क्वेश्चन पेपरला करा. फोर्थ क्वेश्चन पेपर जेव्हा तुमच्याकडे येईल, त्यावेळेला तुमचा मूलभूत कर्तव्य हा टॉपिक ऑलरेडी परफेक्ट झालेला असेल, तो तुम्हाला लाईफ टाईम पुन्हा रिवाइज करायची आवश्यकता भासणार नाही. सो जरी हे तुम्हाला आत्ता डिफिकल्ट वाटत असेल, जर तुम्ही प्रॅक्टिस केली याची 4 ते 5 क्वेश्चन पेपर नंतर तुम्हाला याच्यामध्ये खूप मजा यायला लागेल आणि तुम्ही तुमचा अभ्याससुद्धा खूप एन्जॉय कराल. ओके. आता या सगळ्याचा फायदा कसा होतो हे मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे. आपण आणखी एक प्रश्न घेऊयात. पहिला क्वेश्चन जो होता 2012चा, म्हणजे अगदी सिंपल आहे पहा. तुम्ही 2012ला कलम 51 शी संबंधित जेवढी मी आत्ता सांगितली तेवढी माहिती तुम्ही म्हणजे ॲनालिसिस करून ठेवली. कधी तुम्ही समजा 2017च्या पेपरसाठी समजा तुम्ही प्रिपेअर करत असाल, त्यावेळेला जर तुम्ही एवढं केलं असतं, तर 2017ला जो क्वेश्चन आलाय की 42व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली. 86व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये 11वे मूलभूत कर्तव्य की समाविष्ट करण्यात आले. याचं बरोबर उत्तर काय? तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3, दोन्ही विधाने बरोबर. जर तुम्ही 2012चा पेपर 2017च्या एक्झामसाठी ऑलरेडी ॲनालिसिस केलेला असता, तर 2017चा पेपरमधला जो प्रश्न आहे तो तुम्हाला सॉल्व्ह करता आला असता. बरं, हे फक्त एकाच टॉपिकसाठी लागू आहे का? अजिबात नाही. हे प्रत्येक टॉपिकसाठी लागू होतं. प्रत्येक टॉपिक जर तुम्ही असा ॲनालिसिस केला, तर तुमचे क्वेश्चन खूप छान पद्धतीने तुम्ही तो सॉल्व्ह करू शकता एक्झाममध्ये. याच्यापेक्षाही खूप छान उदाहरण मी तुम्हाला देते. जस्ट वेट, की ASO 2017ला तुम्ही हा प्रश्न पाहताय, राईट? आता STI 2016ला, म्हणजे जर तुम्ही 2016चा पेपर जर ॲनालिसिस केलेला असला, STI 2016ला जो प्रश्न आलेला आहे 42व्या घटनादुरुस्ती संदर्भात आणि 86व्या घटनादुरुस्ती संदर्भात, ॲज इट इज क्वेश्चन 2017च्या ASOला रिपीट झालेला आहे. त्याचे ऑप्शन सुद्धा सेम आहेत. मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवते. तुम्ही आयोगाचे क्वेश्चन पेपर काढून सुद्धा पाहू शकता. जो प्रश्न STI 2016ला आलेला आहे प्रीला, तोच प्रश्न ASO 2017ला आलेला आहे प्रीला. म्हणजे मागच्या क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिसचा तुम्हाला फायदा इथे समजेल. आणखी उदाहरण आहे माझ्याकडे. STI 2014ला प्रश्न आला, सरदार स्वर्णसिंह समिती जी आहे तिच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानात करण्यात आला. हे आपण पहिल्या प्रश्नातच पाहिलं. सो हे विधान बरोबर आहे. मूलभूत कर्तव्य फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत. हे विधानही बरोबर आहे. केशवानंद भारती केस मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे. हे विधान चूक आहे, कारण मूलभूत हक्क हा पर्याय आपल्या पहिल्या प्रश्नामध्ये होता. सो जर तुम्ही मूलभूत हक्काबद्दल थोडं डिटेलमध्ये गेला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की केशवानंद भारती केस जी आहे ती मूलभूत हक्कांशी संबंधित आहे. सो तिसरं विधान चूक आहे. आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 1. ओके. पण आता या प्रश्नाचा तुम्हाला फायदा काय होतो?
STI 2014च्या पेपरचं जर तुम्ही ॲनालिसिस केलेलं असतं तर कंबाईंड 2019ला जो प्रश्न आलेला आहे तो STI 2014च्या प्रीमधला ॲज इट इज रिपीट झालेला क्वेश्चन आहे विथ ऑप्शन्स सुद्धा सेम आहेत. तुम्ही पाहू शकता की याचं आन्सर म्हणजे इथे पर्याय अ आणि ब, ब आणि क, अ आणि क आणि फक्त क. STI 2014चा हा प्रश्न आहे आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर कंबाईंड 2019चा हा प्रश्न आहे. ऑप्शनसुद्धा सेम आहेत आणि पर्यायसुद्धा सेम असल्यामुळं उत्तरसुद्धा तुमचं बरोबर आहे तेच आहे. सो जर तुम्ही अशा पद्धतीने क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केलं तर तुम्ही 100% 2 महिन्यामध्ये सगळा सिलेबस कव्हर करू शकता आणि तुम्ही प्री क्वालिफाय करू शकता. हे मी एवढं जीव तोडून सांगते कारण मला माहिती आहे की याचा फायदा काय आहे आणि याच्या म्हणजे या मेथडनी तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता. बरं आता एक डाऊट तुमच्या डोक्यात आला असेल की मॅम तुम्हाला मूलभूत कर्तव्यांवरचे प्रश्न सापडले म्हणून तुम्ही ते शोधून काढले असतील आणि तुम्ही त्याच्यावरचाच टॉपिक बनवला, त्याच प्रश्नांवरती तुम्ही लेक्चर बनवलं. हे असं अजिबात नाही. जर तुम्ही जुने क्वेश्चन पेपर पाहिले तर तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये असे क्वेश्चन्स रिपीट झालेले आढळतील आणि जर तुम्ही एकदा ॲनालिसिस केलं, ॲनालिसिस करायचं म्हणजे काय, समजा तुम्ही पहिला क्वेश्चन पेपर घेतला, त्याचे तुम्ही 100 प्रश्न ॲनालिसिस केले, म्हणजे मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही स्पष्टीकरण केलं, तिथे तुमचा खूप जास्त असा सिलेबस कव्हर होत असतो. दुसऱ्या क्वेश्चन पेपरच्या वेळेला तुम्हाला पहिल्या क्वेश्चन पेपरसाठी जेवढा वेळ लागला त्यापेक्षा खूप कमी वेळ लागेल. तिसऱ्या क्वेश्चन पेपरला तुमचा त्यापेक्षाही कमी वेळ लागेल आणि एक स्टेज अशी येईल की 100च्या 100 प्रश्न तुम्ही कोणतंही पुस्तक न उघडता तुम्ही डिरेक्टली ॲनालिसिस करू शकता. हे मी विथ प्रूफ सांगते, विथ एक्सपिरियन्स सांगते. ट्रस्ट मी, एकदा ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की याचा अनुभव येईल. तुम्ही म्हणजे साधारणतः आपण म्हणू शकतो की 25व्या क्वेश्चन पेपरपर्यंत तुम्ही एवढे प्रिपेअर झालेला असता की 100 पैकी 90 प्रश्न हे तुम्ही कोणतंही पुस्तक न उघडता त्या प्रश्नांचं तुम्ही स्पष्टीकरण पूर्णपणे लिहू शकता. इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटी असेल, सायन्स असेल, त्याच्यानंतर हिस्ट्री असेल, कोणताही सब्जेक्ट घ्या, जॉग्राफी असेल, या प्रत्येक सब्जेक्टमधले जे प्रश्न असतात ते त्याच टॉपिकशी रिलेटेड असतात ज्याच्यावरती आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत आणि तुम्ही हे ट्राय करून पहा. तुम्हाला याचा नक्की फायदा होईल आणि अगदी कमी कालावधीमध्ये तुम्ही प्री अगदी सहजरित्या पास होऊ शकता. आय होप आजचं लेक्चर तुमच्यासाठी युजफुल असेल. जर ते तुम्हाला युजफुल वाटलं तर तुम्ही त्याला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. याच्यातून जर तुम्हाला एक्सपिरियन्स आला की हां इट्स वर्किंग, जर तुम्हाला वाटलं की हे खरंच काहीतरी आहे जे तुमच्या कामाचं आहे, तर वॉरियर ऑफिसरला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण सबस्क्राईब करायला सांगा. आय होप आजचं लेक्चर तुम्ही एन्जॉय कराल. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.